100% परफेक्ट भाई कटिंग हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये आपण सहज सोप्या पद्धतीने कुठल्याही साईजच्या ब्लाऊजला भाई रुंदी कशी घ्यायची आणि बिगर अस्तरच्या भाईचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर 6 इंच भाईची उंची आहे आणि 32 साईजचा आपला ब्लाऊज आहे। तर त्यानुसारच भाईची रुंदी कशी काढायची ही तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे। प्रत्येक साईजचं तुम्ही त्याच पद्धतीने घ्या। इथं डबल फोल्ड पेपर केलेला आहे। पुढच्या बाजूला खुला भाग घ्यायचा, समोरच्या बाजूला इथं आपल्याला बंद बाजू आपल्या साईडला करायची, खुली बाजू पुढच्या साईडला करायची आहे। तर सुरुवातीला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। बिगर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन मिक्स करतो आणि बिगर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन मिक्स करतो। अस्तरमध्ये आपण नंतरच्या भागामध्ये बघूयात, कारण कन्फ्युजन होतं भरपूर, त्यामुळं 1.5 इंच मार्जिनला एक मार्किंग केलं। 6 इंच भाईची उंची घेतलेली आहे, त्याच्यानंतर वरच्या साईडलाही बरोबर 1.5 इंच मार्किंग करू आणि ह्या 1.5 इंचाचा सेपरेट बॉक्स तयार करू, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल। बघा आता 1.5 इंच मार्जिन, आता भाईची उंची 6 इंच, 6 इंचला पण एक मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे। तर रुंदी कशी घ्यायची, तर छातीचा चौथा भाग जो काही तुमच्या ब्लाऊजचा असेल, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, त्याचा छातीचा चौथा भाग, त्यामधलं मार्जिन कमी करायचं नाही, मार्जिन मिक्स करायचं नाही किंवा त्यातलं काही कमी जास्त करायचं नाही। जेवढा छातीचा चौथा भाग येईल तेवढंच तुम्हाला भाईची रुंदी घ्यायची आहे। हा 32 साईजचा ब्लाऊज आहे आपला। 32 साईजचा ब्लाऊजचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग येतो 8 इंच। मग छातीचा चौथा भाग 8 इंच आपण इथं भाईची रुंदी घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीनं। आणि मग रुंदी कुठे घ्यायची, तर आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिकडच्या बाजूला 8 इंच घ्यायचं आहे। मग आता इकडच्याही बाजूला भाईची रुंदी 8 इंच घ्यायचा आणि चौकोन तयार करायचा आहे आपल्याला उंचीचा आणि रुंदीचा। अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या भाईची रुंदी काढण्याचा इथं तुम्हाला मी एक ट्रिक म्हणजे फॉर्म्युला सांगितलेला आहे। छातीचा चौथा भाग हा भाईची रुंदी, हा आपलं काय आहे, आपली भाईची रुंदी आहे ही। किती आहे भाईची रुंदी, 8 इंच। हे आपलं शिलाई मार्जिन आहे बाईच्या उंचीमधलं। बाईमध्ये 2 मार्जिन असतात, एक भाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आणि एक जे आहे ते दंडघेरमधलं शिलाई मार्जिन। हे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण आणि हे भाईची रुंदी 8 इंच घेतलेली आहे, शिलाई मार्जिन 1.5 इंच। भाईची उंची किती आहे आपली, बरोबर 6 इंच आहे। आता आपण काय केलेलं आहे, रुंदी घेतली, उंची घेतली, आता कॅप हाईट घ्यायची आहे। कॅप हाईट किती घ्यायची, तर 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 6 इंच भाईची रुंदी असेल, भाईची उंची जर 6 इंच असेल तर कॅप हाईट इथं 2.5 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंच घेतलं, तिथंच खाली बरोबर 2 इंचाला एक मार्किंग करायची। त्याच्यानंतर खालच्या साईडला 2 मार्किंग करायच्या, 1 इंचाला एक आणि 2 इंचाला एक, अशा 2 मार्किंग करायच्या आहेत। सुरुवातीला आपण 2 इंचाला मार्किंगला मार्क करून घ्यायचं आणि टेप खाली करायचा आणि 1 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 मार्किंग करून घ्या, 2 इंचाला एक आणि 1 इंचाला एक। हे मार्किंग आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही आकार देण्यासाठी उपयोगी पडतात। आता आपण मार्किंग केलं आहे, आता आकार कसा द्यायचा, 2 इंचापासून त्या 2 इंचाला आकार देताना आता दोन्ही आकार देऊन झालेले आहेत, एक आकार देऊन झालेला आहे। दुसरा आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, त्या 2 इंचापासून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायची। सुरुवातीला 2 इंचापासून 2 इंचाला आकार द्यायचा। दुसरा आकार देताना जे 2 इंच वरतून खाली कॅप हाईटच्या तिथं घेतलेलं आहे आपण, तिथं आपण 2.5 इंचाला पॉईंट द्यायचा एक आणि खाली बरोबर 1/2 इंच घ्यायचं, 1/2 इंच खाली घ्यायचं आहे। 1/2 इंच खाली घेतल्यानंतर परत काय करायचं, आपल्याला खालून सुरुवात करायची, इकडच्या बाजूने 1 इंचापासून सुरुवात करायची। 1/2 इंचाचा जो पॉईंट आहे आपला तो आणि जो 2 इंचाचा जो पॉईंट आहे तो मी जे मार्किंग केलेला आहे, असे तिथपर्यंत 3 पॉईंट जोडून घ्यायचे, म्हणजे भाईचा दुसराही आकार आपल्याला सहज आणि एकदम सोपा येतो।
अशा पद्धतीने तुम्ही बाईला आकार द्या. बाईमध्ये गुढी पडणार नाही, घोळ येणार नाही किंवा बाई कमी जास्त वरती चढणार नाही दंडावरती. जे काय बाईचे प्रॉब्लेम असतात ते अशा पद्धतीने आकार दिल्यामुळं होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आकार द्या. आता इकडल्या साईडला आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर 5.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे. जो तुमचा दंडघेर आहे तो घ्या. कोणाचा लुजिंग थोडासा फिटिंग कमी जास्त 1/4 इंचाचा फरक पडू शकतो. 5.5 इंच दंडघेर, त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 2 शिलाई मार्जिन असतात आपले, बाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आणि दंडघेरमधलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं आपण इथं दोन्हीही मार्किंग केलेले आहेत. आता कट करताना जे क्रॉस आहे ते कट करायचं, 2 इंचापर्यंत कट करायचं आणि बाहेरचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा अगोदर. त्याच्यानंतर बाई पूर्णपणे उकलून घ्यायची आहे. पेपर उकलायचा आणि मग दुसरा जो आकार आहे तो कट करायचा. अशा पद्धतीनं बाईचं कटिंग करा, म्हणजे तुमची बाई आहे ती परफेक्ट येईल. दोन्ही साईडच्या दोन्ही बाया परफेक्ट दिसतात. आकारही बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आकार पानासारखे आपले बाईचे आकार असा कट झाला की मग आपलं बाईचा आकार व्यवस्थित आला हे लक्षात येतं आपल्या. अशा पद्धतीनं तुम्ही बिगर अस्तरच्या कोणत्याही साईजचं, कोणत्याही बाईच्या उंचीचं अशा पद्धतीनं कटिंग करा. सांगितल्याप्रमाणे बाईची रुंदी काढायला छातीचा 4था भाग घ्या. आकार देताना मी जसे आकार दिलेले आहेत तसे आकार द्या आणि बाईचं कटिंग करा. बघू शकता बाई कशी परफेक्ट आलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.